जय गजानन जयतु संस्कृतम। लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटन शशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत्। महाकवी भर्तृहरींच्या नीतिशतकांमधला हा पुढचा श्लोक। त्याचा अभ्यास करत असताना आपल्याला काही अनुषंगिक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। जेव्हा एखाद्या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो तेव्हा तो ग्रंथ ज्या प्रकारच्या साहित्य कृती करता निर्माण झालेला असतो त्या साहित्य प्रकाराचाही आपण अभ्यास करत असतो। म्हणजे जसं नीतिशतकांचा अभ्यास करत असताना आपण शतक काव्याचे काही स्वरूप समजून घेतो, त्यासोबत नीतिशास्त्राचाही अभ्यास करत असतो। दुसरी गोष्ट, कोणताही ग्रंथ आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा तो ग्रंथ ज्या भाषेत लिहिलेला असतो त्या भाषेच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचाही अभ्यास सोबत सोबत आपला चालत असतो। तशा प्रकारचा एका अभ्यासाचा वेगळा प्रकार आपल्या समोर ठेवतो, एक वेगळं अंग आपल्या समोर आज ठेवतो। लक्षात घ्या, नवीन काळामध्ये विविध क्षेत्रात ज्या वेगवेगळ्या संकल्पना पहिल्यांदाच आल्या आहेत असं आपल्याला वाटतं, त्या आपण जर शांतपणे लक्षात घेतल्या तर फार पूर्वीच्या काळामध्ये संस्कृत साहित्यामध्ये असे प्रयोग झालेले आहेत असं आपल्याला सहजतेने पाहता येतं। म्हणजे काय, एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल। नवीन काळामध्ये विविध चित्रपट निघतात। हे चित्रपट निघत असताना जेव्हा एखादा चित्रपट अत्यंत लोकप्रिय होतो तेव्हा त्या चित्रपटाची जी चमू असते ती चमू त्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेत त्याच प्रकारात त्या कथेला पुढे नेणारा दुसरा चित्रपट तयार करतात। अशा प्रकारच्या चित्रपटाला चित्रपटाच्या सांकेतिक भाषेत सिक्वल असं म्हणतात। त्याचा पुढचा भाग अशा पद्धतीने असा चित्रपट निघतो। हे पहिल्यांदा नवीन घडतंय का, त्याचं उत्तरही नाही। संस्कृत साहित्यात सुद्धा अशी सुंदर रचना आपल्याला पाहायला मिळते। संस्कृत साहित्यात एक अत्यंत श्रेष्ठ नाटककार आहेत महाकवी भास। महाकवी भासांचे 13 नाटकं उपलब्ध आहेत, ज्याला नाट्यचक्र असं म्हटलं जातं, भासनाट्यचक्र असं म्हटलं जातं। या भासनाट्यचक्रामध्ये प्रतिज्ञा यौगंधायन नावाचं एक नाटक आहे। त्या प्रतिज्ञा यौगंधायन नाटकाची जिथे समाप्ती होते तिथून पुढचं कथानक आपल्याला स्वप्नवासदत्तम नावाच्या नाटकात अभ्यासता येतं। म्हणजे आजच्या परिभाषेत जर सांगायचं तर प्रतिज्ञा यौगंधायन या नाटकाचा सिक्वल स्वप्नवासदत्तम नाटकाच्या रूपाने आहे। बरं, हे नाटकाच्याच बाबतीत झालंय का, नाही। तर आपण जो श्लोकांचा विचार करतोय, नीतिशतकांचा अभ्यास करतोय, मला आपल्याला गमतीदार रीतीने लक्षात येत आहे, आपल्याला समजलं असेल आता पाहताना सुद्धा की या 2 श्लोकांमध्ये म्हणजे जो श्लोक आपण मागच्या भागात अभ्यासला तो श्लोक आणि हा श्लोक या दोघांचा एकत्रित विचार केला तर आपल्या लक्षात येईल हा श्लोकांचा सिक्वल आपल्या समोर ठेवलेला आहे। म्हणजे काय, तर जी कल्पना मागच्या श्लोकात सुरू होती तीच कल्पना त्याच आधारानुसार पुढच्या श्लोकात पुन्हा घेतली। कोणती महत्वाची गोष्ट होती, त्यांना मागच्या श्लोकात एक महत्वाची गोष्ट सांगायची होती जी त्यांनी 4थ्या चरणात सांगितली होती, न तु प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तम आराधयेत्। पण समोर ठाण मांडून बसलेला जो मूर्ख माणूस असतो त्याचं समाधान काही करता येत नाही, त्याच्या चित्ताचं रंजन करता येत नाही, त्याला एखादी गोष्ट पटवून देता येत नाही। जर त्यांनी मानायचीच नाही ठरवलं तर काहीच होऊ शकत नाही। त्याला आपल्याकडे फार सुंदर शब्द म्हणींच्या रूपात वापरल्या जातात, पालथ्या घड्यावर पाणी। एखादा घडा आहे, पाणी भरपूर पडत आहे, पण घडात जर पालथा ठेवलेला असेल तर त्याच्यात एक थेंबही जात नाही। ती जी अवस्था ती मूर्खाची अवस्था असते। शिकवणेवाला खूप जीव लावून सांगतोय, शिकवतोय, त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही कारण घडा पालथा आहे। अशी जी मूर्ख अवस्था, त्याचं वर्णन मागच्या श्लोकात महाकवी भर्तृहरींनी सुरू केलं होतं। ते सुरू करत असताना त्यांनी 3 उदाहरणं आपल्याला मागच्या श्लोकात दिले होते। आठवा म्हणजे आपल्याला लक्षात येईल। पहिलं उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की एक वेळ मगरीच्या दाढेत अडकलेलं रत्न काढता येईल, कठीण आहे पण काढता येईल एक वेळ। समुद्र तो सुद्धा साधा नाही, खवळलेला समुद्र, उफाळलेला समुद्र एक वेळ पार करून जाता येईल, कठीण आहे पण एक वेळ तेही करता येईल। अत्यंत चिडलेला साप डोक्यावर घेता येईल, फुलासारखा त्याला डोक्यावर खेळवता येईल, हेही एक वेळ शक्य आहे। खूप कठीण आहे पण शक्य आहे। पण हे सगळं केलं तरी मूर्ख माणसाचं मन मात्र तुम्हाला निश्चितपणे भरून काढता येत नाही, त्याच्या मनाचं समाधान करता येत नाही, असं महाकवी भर्तृहरी आपल्याला मागच्या श्लोकात सांगत होते। त्यांना त्या श्लोकाची रचना करत असताना हे जे शेवटचं चरण होतं ना ते खूप आवडलं आणि म्हणून त्यांनी
तेच चरण पुन्हा ठेवून हा दुसरा श्लोक तयार केलेला आहे. पण जशाल तसा नुसता करायचा का? पुन्हा आणखीन 3 उदाहरणं द्यायचे का? त्याचं उत्तर आहे नाही. मागच्या श्लोकातल्या 3 उदाहरणांमध्ये जे सांगितलं त्याच्यापेक्षा आणखीन कठीण सांगितले. म्हणजे मागच्या श्लोकातले कदाचित शक्य होते. कदाचित एखाद्या वेळी आपण काही विशिष्ट प्रयत्न केले तर त्या गोष्टी शक्य होत्या. म्हणजे काय? उदाहरण घेऊन आपण पाहू. एक वेळ मगरीच्या दाढेतला मणी काढता येईल. कसा काढता येईल? त्याचं उत्तर आहे मगरीला बेशुद्ध करून काढणं शक्य आहे, मगरीला पकडून काढणं शक्य आहे. आणि चित्रपटात आपण पाहतो तिने तोंड उघडलं की तो नायक जो असतो तो मध्ये एखादा काहीतरी खुंटा टाकतो, मगरीला नंतर तोंडच नाही बंद करता येत. तशा अवस्थेत तो मणी काढता येईल. शक्य आहे. कठीण आहे पण शक्य आहे. अगदीच अशक्य नाहीये. म्हणून ते सांगितलं आपल्याला वाक्य तसं की एक वेळ मगरीच्या दाढेतला मणी काढता येईल. शक्य आहे. एक वेळ उफाळलेला समुद्र पलीकडे जाता येईल प्रचंड मोठी नौका करून. शक्य आहे. आजकालच्या भाषेत विचार करता आणखीनच वेगळा. खाली किती खवळलेला असो वरून तुम्ही विमानाने जाऊ शकता ना. राहू दे खाली खवळलेला. शक्य आहे. अगदीच अशक्य नाहीये. माध्यम बदले पण शक्य आहे आपल्याला ते करणं. तिसरी गोष्ट सांगितली होती एक वेळ चिडलेला साप डोक्यावर ठेवता येईल. हेल्मेट घाला, वरून साप ठेवा, काही फारसं तुम्ही भिजणार नाहीये. हा जो भाव आहे गमतीचा भाग त्यातला सोडून द्या. पण मला सांगायचंय की जर थोडेसे असे प्रयत्न केले, काही वेगळाच विषय वापर केला तर ह्या गोष्टी अगदीच अशक्य नाहीयेत. म्हणून त्या 3चं वर्णन केलं. पण आता मात्र ते म्हणतायत नाही अगदी अशक्य असलेल्या 3 गोष्टी सांगतो. कोणत्या? पहिली त्यांनी सांगितली लभेत सिकता असो तैलमापी यत्नतः पीडयन. लभेत म्हणजे प्राप्त होईल. सिकता असो, सिकता शब्दाचा अर्थ वाळू, रेती ज्याला आपण म्हणतो. सिकता असो तैलमापी, तेल सुद्धा. यत्नतः पीडयन, खूप जोर लावून जर पिळली वाळू, रेतीला खूप रगडलं तर कदाचित त्याच्यातून तेल निघेल. तुम्ही काय सांगता? असं कोण होऊ शकतं का? नाही होत हेच सांगायचंय. कारण ती आपली मागची पद्धत पुन्हा पुढच्या श्लोकात चालवायची आहे. एक वेळ वाळूला रगडून रगडून त्याच्यातून तेल काढता येईल पण मूर्खांचं समाधान. आता आलं लक्षात तुम्हाला? हा भाव समजून घ्या. म्हणून तसा हिशोब सांगितला. अत्यंत सुंदर ओळ की एक वेळ वाळूतून रगडून रगडून तेल काढता येईल. वामन पंडित नावाचे मराठी भाषेमध्ये अत्यंत श्रेष्ठ कवी होऊन गेले. या वामन पंडितांनी या नीती शतकमवर समश्लोकी निर्माण केली. म्हणजे प्रत्येक श्लोकावर एक श्लोक मराठी भाषेत तयार करायचा. या श्लोकाचं त्यातल्या त्यात या चरणाचं जे भाषांतर त्यांनी केलं, रूपांतर जे केलं ते मराठी भाषेमध्ये सुद्धा एखाद्या म्हणीसारखं प्रचलित झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना ऐकून कुठे ना कुठेतरी कानावर गेलेलं असतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही जी वामन कवींची रचना आहे ती या श्लोकाच्या आधारे प्रकट झालेली आहे. लभेत सिकता असो तैलमपि यत्नतः पीडयन. प्रयत्नपूर्वक केलं तर कदाचित वाळूतून तेल निघेल. पण भर्तृहरी महाराज म्हणतात मूर्खांचं समाधान होणार नाही. दुसरी आणखीन गोष्ट सांगितली जी कठीणातली कठीण नव्हे, अशक्य पातळीतली आहे. कोणती? दुसरी अशक्य पातळीची गोष्ट ते सांगतात पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलम पिपासार्दितः. पिबेत म्हणजे प्राशन करेल. पी काय? मृगतृष्णिका असो. मृगतृष्णिका याचा अर्थ ज्याला मृगजल असं म्हणतात. जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये प्रवास करत असतो तेव्हा आपण याचा अनुभव घेतलेला असेल. रस्त्यावर पाणी पडलेलं आहे असं दिसत असतं. डांबरी रोडवर ते सहज दिसतं. एखाद्या उजाड अशा प्रकारच्या वाळवंटात सुद्धा आपल्याला ही रचना दिसत असते. ते पाणी पाहिल्यानंतर पाणी आहे अशा कल्पनेने मृग म्हणजे प्राधान्याने हरिण किंवा कोणतेही प्राणी त्या पाण्याच्या दिशेने आकृष्ट होतात, पळायला सुरुवात करतात. आता पंचायत कशी आहे ते दिसत का आहे? तर केवळ सूर्यकिरणांचा एक ठराविक कोण तयार झाला की त्यातून आपल्याला ते दृश्य भासत असतं. प्रत्यक्षात पाणी नाहीच आहे. पण हा भास इतका मजेदार असतो की रस्त्यावर जर पाणी पडलेलं असेल तर पाणी तर दिसतं, आजूबाजूच्या झाडांचं प्रतिबिंब सुद्धा त्याच्यात व्यवस्थित दिसतं. म्हणून ते जे पाणी त्या पाण्याला मृगजल असं म्हणतात. कारण त्याच्या मागे मृग म्हणजे पशु धावत असतात आणि मग ते कसंच प्राप्त होत नाही. कारण नाहीच आहे अस्तित्वात. तुम्ही जितकं पुढे जाल ते मृगजल तितकं पुढे जात राहणार आहे. कारण तो फक्त कोणाचाच खेळ आहे, प्रकाश किरणांचाच परावर्तनाचा खेळ आहे. प्रत्यक्षात तिथं पाणीच नाही, पिईल कसं? त्याच्यामुळे इथं ती रचना वापरताना महाकवी भर्तृहरी म्हणतात पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलम म्हणजे जल, पिपासार्दितः म्हणजे तहानेने व्याकुळ झालेला. पिपासा म्हणजे तहान. तहानेने व्याकुळ झालेला एखादा जीव वेळ पडली तर मृगजलातून पाणी पिईल.
तुम्हाला कसं शक्य आहे, नाही शक्य हेच सांगायचंय, कसं शक्यता प्रश्नच नाही. आणि मग पुढचं ते सांगतात, एक वेळ त्या मृगजलातून एखादा तहानलेला पाणी पिऊन जाईल, पण मूर्खाचं समाधान होत नाही. ते जे सतत सांगायचंय ती महत्वाची रचना. तिसरं आणखी त्यांनी दुसरा हिशोब वापरला. तिसरी गोष्ट सांगितली, आणखीन कठीण प्रकारातली, अशक्य प्रकारातली एक गोष्ट ते आपल्या समोर सांगतात. ते म्हणत आहेत तिसऱ्या याच्यात सांगताना, कदाचित पर्यटन शशविषाणमपी मासादयेत. शश म्हणजे ससा, विषाण शब्दाचा अर्थ शिंग, सशाचं शिंग. कदाचित म्हणजे एखाद्या वेळी, पर्यटन फिरता फिरता, जंगलामध्ये तुम्ही फिरत चाललेले आहात, हे फिरत असताना अनेक पशु दिसतात, अनेक पक्षी दिसतात. त्या पक्ष्यांची पडलेली पिसं तुम्हाला सापडू शकतात, पशूंचे कातडे सापडू शकतात, नख इत्यादी सापडू शकतात, शिंग सापडू शकतात, हत्तीसारख्यांचे दात सापडू शकतात, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला प्रवासामध्ये सापडू शकतात. इतर वेळा दुर्मिळ असणाऱ्या त्या गोष्टी प्रवासात तुम्हाला मिळू शकतात, जंगल भटकंतीत तुम्हाला मिळू शकतात, दुर्मिळ प्राणी दिसू शकतात, त्यांचे अवयव मिळू शकतात, अशा अर्थाने वापरलंय. पण इथं मात्र एक विचित्र अवयवाचं वर्णन केलं. ते म्हणतात, कदाचित पर्यटन शशविषाणमपी मासादयेत. शशविषाण शब्दाचा अर्थ सशाचं शिंग, अपी आसादयेत, कदाचित ते सुद्धा सापडेल. कसं सापडेल? सापडूच शकत नाही. का? नसतंच ना सशाला, मिळेल कसं? जर सशाला शिंग असतं तर कदाचित मिळालं असतं, पण सशाला शिंग असण्याची शक्यता नाही. आणि त्याच्यामुळे कितीही फिरला, कितीही म्हणजे अगदी पृथ्वी प्रदक्षिणा जरी घातल्या तुम्ही, उभी आडवी जरी पृथ्वी सगळी या कोपऱ्याची त्या कोपऱ्याला फिरली, तरी जगातल्या कुठल्याही देशातल्या कुठल्याही जंगलात कोणत्याच सशाचं कधी शिंग सापडू शकत नाही. कारण सशा नावाच्या प्राण्याला शिंग नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. मग सापडेल कशी? पण महाराज भर्तृहरी म्हणतात, एक वेळ कदाचित पर्यटन शशविषाणमपी मासादयेत. एक वेळ फिरता फिरता तुम्हाला सशाचं शिंग सापडून जाईल, पण नतु प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्त आराधयेत. पण तुमच्या समोर बसलेला जर मूर्ख असेल तर त्याच्या चित्ताचं रंजन करणे, याचा अर्थ त्याला आपली गोष्ट पटवून देणे अगदीच अशक्य आहे. किती मजेदार रचना होती लक्षात घ्या. मागच्या श्लोकात म्हटलं त्या पद्धतीने 3 गोष्टी सांगितल्या, पण त्यांनाच वाटलं कदाचित या शक्य होऊ शकतील. म्हणजे विचार करा, मी का सांगतो हे समजून दोन्ही एकत्र श्लोक, की जेव्हा एखादी रचना करण्याकरता कवी बसतात, महाकवी जेव्हा एखाद्या रचनेचा विचार करतात, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली, ती त्यांनी मांडली, त्याच्यानंतर पुन्हा त्याचा विचार चालत राहतो. कारण जरी ती मांडून झाली तरी ती संपली असं होत नसतं. आतमधल्या आतमध्ये त्या विचारांचे आंदोलन सुरूच असतात, त्याला आणखीन सुंदर पद्धतीने मांडणे. म्हणून पहिल्यांदा एकदम सुचणे नावाची जी गोष्ट आहे, त्याला साहित्यशास्त्रात शक्ती असं म्हणत असतात. ती एक नवीन कल्पना सुचली, मूर्खांचं मन रमवता येत नाही, ही मूळ कल्पना. या कल्पनेला शक्ती असं म्हणतात. शक्तीच्या सोबत निपुणता लागते. नुसती शक्ती असून उपयोग नाही. तुम्हाला एखादी कल्पना सुचली म्हणून काव्य नाही करता येणार, म्हणून श्लोक नाही लिहिता येणार. त्या श्लोकाकरता निपुणता लागते, नवीन तुमच्यामध्ये नैपुण्य लागतं, कुशलता लागते. जेव्हा तुम्ही त्याचा व्यवस्थितरित्या सादरीकरण करू शकाल त्या आलेल्या विचाराचं, त्या कल्पनेला तुम्ही एक मूर्त रूप देऊ शकता, त्याकरता तुम्हाला अभ्यास लागतो, त्यासाठी तुम्हाला नैपुण्य लागतं. कुठून येतं? मम्मट नावाचे आचार्य आहेत आपल्याकडे. त्या मम्मटाचार्यांनी काव्यशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला, काव्य प्रकाश नावाचा. त्या काव्य प्रकाशामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यात एक गोष्ट सांगितली आहे, शक्ती ही निपुणता लोकशास्त्र काव्यादिवेक्षणा. ही निपुणता कुठून येते? लोकव्यवहार, काव्य, शास्त्र इत्यादींच्या अभ्यासातून. पहिल्यांदा कल्पना आली, मूर्खांचं समाधान होत नाही. 3 गोष्टी सांगितल्या, मगरीच्या दाढीतून मणी काढता येईल, समुद्र पार करता येईल, किंवा कदाचित डोक्यावर साप घेता येईल, पण मूर्खांचं समाधान होत नाही. निपुणता वाढली. महाकवी भर्तृहरी आणखीन त्या गोष्टीवर विचार करतात. त्यांनी आणखीन 3 गोष्टी सांगितल्या. एक वेळ वाळूला रगडून रगडून तेल काढता येईल, एक वेळ आपल्या समोर असलेल्या मृगजलातून जलप्राशन करता येईल, एक वेळ फिरता फिरता सशाचं शिंग सापडेल. आणखीन काठिण्य पातळी वाढवत नेलेली आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं त्यांना सांगायचंय की एक वेळ हे सुद्धा जमेल,
पण न जमणारी गोष्ट कोणती, न तू प्रतिनिविष्ट मूर्ख जन चित्तम आराधयेत. या मूर्ख माणसाच्या मनाचं समाधान होत नाही. याचा अर्थ नैराश्य सांगायचंय का, अशक्य कोटीतली गोष्ट आहे म्हणून सांगताना हे सोडून द्यायचं असं म्हणून सांगत आहे का, की नाही जमत बाबा जाऊ दे सोडून, असा अर्थ आहे का? नाही. एवढी कठीण गोष्ट करायकरता मी तयार झालोय हे त्यांना सांगायचंय. आपल्याला अशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे की इतक्या कठीण गोष्टी सुद्धा त्या अभ्यासाच्या आधारे आपल्याला प्राप्त होतील. ते आपल्याला महाकवी भर्तृहरी सांगतायत. ते आणखीन काय सांगतील पुढच्या श्लोकात, पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.